नमस्कार मंडळी, मी वृषाली. आजचा हा व्हिडिओ आहे रत्नागिरी ते शेगाव पायी प्रवास करणाऱ्या 60 उलटलेल्या 3 उत्साही ध्येयवेड्या श्री गजानन महाराज भक्त असलेल्या तरुणांचा. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. 60 उलटलेल्या 3 उत्साही ध्येयवेड्या श्री गजानन महाराज भक्त असलेल्या तरुणांचा. रत्नागिरीचे प्रसिद्ध उद्योजक श्री अनंत आगाशे, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी श्री सुहास प्रभुदेसाई आणि श्री मोहन पटवर्धन हे तिघे रत्नागिरीकर सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चालत निघाले. रोज सरासरी 30 ते 35 किमी चालण्याचा त्यांचा नित्यक्रम होता. शेगावला पोहोचण्यासाठी त्यांना 21 दिवस लागले. श्री गजानन महाराज मंदिर, पॉवर हाऊस नाचणे रत्नागिरी येथे या तिघांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री देसाई काका यांच्या सौजन्याने त्यांच्याच हस्ते हा गौरव करण्यात आला. सर्व गजानन भक्त यांचं स्वागत करतो आणि सर्वांना नमस्कार करतो. आज आपण इथे एका वेगळ्याच कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत. रत्नागिरी गजानन महाराज मंदिर ते शेगावचे गजानन महाराज मंदिर असा पायी प्रवास करणारे रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक गजानन भक्त श्रीयुत अनंत आगाशे, श्रीयुत सुहास प्रभुदेसाई आणि श्रीयुत मोहन पटवर्धन आज आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी आपणा सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना शाल श्रीफळ देऊन संस्थेतर्फे आणि आपणा सर्वांतर्फे त्यांचा सत्कार करतो. यांचा हा प्रवास 21 दिवस चालला. वास्तविक पूर्व नियोजन नसताना सुद्धा हा प्रवास करणं म्हणजे आज दिवसात किती चालायचंय, कुठे राहायचंय, तिथे जेवणाची व्यवस्था काय आहे ही काहीही माहिती नसताना सुद्धा, कारण त्यांचा गजानन महाराज असलेली त्यांची निष्ठा, भक्ती, त्यांचं उमेद, त्यांची जिद्द, कष्ट करण्याची तयारी हे सगळं असल्यामुळंच तेवढा पायी प्रवास करू शकले. त्यांनी आपल्या प्रवासातील काही गोष्टी, काही ज्या घटना घडतील त्या आम्हाला सर्वांना सांगाव्यात. मी पुढच्या पिढीला किंवा पुढच्या लोकांना जाणार असतील त्यांच्याकरता आमचा जो सत्कार केला त्याच्याबद्दल
करून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. देणगीचं काम करत असताना आज थोडेसे सार्वजनिक सरकार दिलं त्यांच्या मी बँकेत गेलो होतो आणि त्यावेळेस विषय झाला की असं आम्ही पदयात्रा करतो. कारण त्याला सहज म्हटलं की एक विचार आहे शेगावला जायचा. त्यावेळी ते सहज होते. तर ते लगेचच ते मला उत्तर दिलं की अजून मला रिटायर व्हायला 1 वर्ष आहे. तर ज्यावेळेस निश्चितच झालं माझं नाव तुमच्या घेऊन ठेवा. पण त्यानंतर सुद्धा 8 दिवस मी प्रॅक्टिस केली. याला मी सांगितलं सोमवार ते शनिवार आपण प्रॅक्टिस केलं. पहिले 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15, 20 असं आम्ही 8 दिवस फक्त प्रॅक्टिस केली. आणि ठीक आहे जमते म्हणजे काही कुठले अवयोग आहे काम देत नाही असं होत नाही. निदान व्यवस्थित आहे जागा व्हायचं. आणि पहिल्यांदा ठरलेलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही दररोज फक्त 20 किलोमीटर चालायचं ते 25 किलोमीटर चालायला थांबायचं. आणि एवढीच आपली क्षमता असेल असं वाटलेलं होतं. बरोबर ठरवलं ते हे सुद्धा म्हणजे कुठला वार, कुठला दिवस, कुठलं नक्षत्र असं काहीही बघितलेलं नाही. मनात आलं तारीख फिक्स केली तर भरपूर लोक असं ते वार नक्षत्र काय सगळं करतात असं काही नाही. आणि फक्त मी यांना सांगितलं आपण 10 नोव्हेंबरला निघायचं पण सांगितलं. आणि ह्या शाळेची तयारी झाली. पहिल्या दिवसाला आमचा जो प्रवास होता तो रत्नागिरी ते नाणीचा. आम्ही या गजानन महाराज मंदिरात नमस्कार करायला आणि बाहेर पडायचं. त्याच्यामध्ये आम्ही श्री क्षेत्र पावस आणि श्री क्षेत्र गोळवणारे महाराजांच्या मंदिरात तिथे आम्ही नमस्कार केला. लागणारं सगळं साहित्य बरोबर घेतलेलं होतं. कसे तर थांबायचे ठिकाण काय त्याचं काही निश्चित नव्हतं. जायचं एवढं निश्चित होतं. सगळ्यांच्या मनाची चांगली तयारी. असंही ठरलेलं होतं की जर जमलं नाही त्याचं काही तर ज्या ठिकाणी जमेल तिथे थांबायचं. तिथनं पुढे सगळं शेगावला पोहोचायचं, नमस्कार करायचं आणि परत यायचं. पण हे सगळं करत असताना एक चांगले संकेत प्रत्येक वेळी मिळत गेले. तीच काही अडचण आली नाही. त्यामुळे ही पदयात्रा संपन्न झाली असं वाटतं आम्हाला वाटत नाही. महाराज तुमच्याकडे पदोपदी पाठीशी असतात याचं प्रत्यंतर साधारण दुसऱ्या दिवसापासून किंवा तिसऱ्या दिवसापासून आम्हाला प्रत्यक्षात यायला लागलं. आम्ही एकमेकांची काही कोणी बोललो नव्हतो. पण महाराज कसे आपल्या पाठीशी असतात हे प्रत्येक प्रसंगानुरूप आम्हाला समजायला. काय मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? येत्या नवीन वर्षात संकल्प करून तुम्ही जर पदयात्रा करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा कुठे जाणार आहात. त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कदाचित या व्हिडिओमुळे अनेकांना स्फूर्ती देखील मिळेल. हो ना? धन्यवाद. जय श्रीराम.